धाराशिवमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, उसाला 3,500 रुपये पहिली उचल मिळावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी। मुंबईच्या मालवणीतील अनधिकृत बांधकामावर कारवाई, महापालिकेची अनधिकृत बांधकामावर कारवाई। मुंबईच्या विक्रोळीमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारला आग, आगीमध्ये कार जळून खाक, आगीचं कारण मात्र अस्पष्ट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक, उद्या संध्याकाळी 6 वाजता मुक्तागिरी निवासस्थानी होणार बैठक, मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरणार। दिल्ली स्फोट प्रकरणी पंतप्रधान मोदी जखमींच्या भेटीला, मोदींकडून जखमींची विचारपूस, तर दिल्लीतील LNJP रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नवा प्रयोग, कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन देणारा खरीप हंगामातील चिया लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं आरएम ऑफिसजवळ आंदोलन, रेल्वेच्या अपुऱ्या सोयींच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पुण्यातील कोथरूडमध्ये टवाळखोरांकडून दहशतीचा प्रयत्न, तोंडावर मास्क आणि हातामध्ये हत्यारं घेऊन परिसरातील CCTV सुद्धा फोडले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।